आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। नाना, झोपला आहेस नाना? विचार केला जाण्यापूर्वी तुला भेटावं। देव तुझं कल्याण करो। साई बाबा, नानी, नानी, उठ उठ उठ। काय झालं? अचानक झोप कशी काय उडाली? साई बाबा आले होते। साई बाबा आले होते? कुठे? इथेच इथेच आले होते। इथे कुठे? म्हणाले जाण्यापूर्वी भेटायला आलेत। कुठे जाण्यापूर्वी? तुम्ही एखादं स्वप्न बघितलं असेल। झोपा बरं। ते बघ, हं? दरवाजा पण उघडा आहे। ते तिथेच होते। स्वतः भगवान चालत आपल्या घरी आपल्याला भेटायला आले आणि आपण कम नशिबी झोपून राहिलो। जय साईनाथ। आई, नाराज होऊ नकोस माझ्यावर। तू माझ्यावर खूप प्रेम केलं आहेस आई, पण मी तुझी परवानगी घेतल्याशिवाय जातो आहे। साई! काय झाले बाईजा? साई, तू साईबाबाला आवाज का दिलास? तो 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 आला होता इकडं आणि बोलला माझी परवानगी घेतल्याशिवाय तू चाललाय। कुठे चालला आहे? हे नाही सांगितलं। बाईजा, आता झोपून जा। उद्या सकाळी द्वारकामाईवर जाऊन आपण साईबाबांना विचारू। आता झोप। गणू, मी गेल्यावर सुद्धा भक्तीचा प्रचार आणि प्रसार करत रहा। तुझे कल्याण हो। सबका मालिक एक। साई बाबा, साई बाबांनी मला दर्शन दिले, पण का?
साईनाथ, साईबाबा, 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 माझ्या रोजच्या दिवसाची सुरुवात साईबाबांच्या आशीर्वादानेच होते. आज पण महसापती, काय झाले? साईबाबा तर कधीच इतका वेळ झोपत नाहीत. यांना काय झालंय का? काय झालं महासावती? साईबाबा साहेब का झोपले आहेत? साईबाबा, 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 शिर्डीवासियांनो, अनर्थ झाला शिर्डीवासियांनो, शिर्डीवासियांनो ऐका, शिर्डीवाल्यांनो, साईबाबांचा देहांत झाला, साईबाबांचा देहांत झाला. ऐका ऐका, सगळ्यांनी ऐका, साईबाबा आता राहिले नाहीत, ते आपल्याला सोडून निघून गेले. साईबाबांचा देहांत झाला. काय? नूर, नूर, काय झालं? साईबाबांचा देहांत झाला. चला द्वारिका माईला. काम झालं वैद्य बुवा. वैद्य बुवा, साईबाबा, साईबाबा, वैद्य बुवा, असं तर नाहीये ना की साई बाबा योगनिद्रेत आहेत? आहे तर फारच चतुर हा. वैद्य बुवा, आपण असे करा, त्याची नाडी परीक्षा करा. असं व्हायला नको की साई बाबा जिवंत असेल आणि आपण याला मृत समजत असू. राम राम राम.
राम 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 द्वारकानाथजी. साई बाबा जिवंत नाहीयेत. साई बाबा. साई बाबा. साई बाबा. साई बाबा. आता हा रथी या रथाला सोडू इच्छितो. साईनाथ. आपल्या दोघांचे तर 72 जन्मांचे नाते आहे. तुम्हीच तर म्हणत होतात. मग मला एकट्याला सोडून कसे गेलात आपण? आई, नाराज होऊ नकोस माझ्यावर. तू माझ्यावर खूप प्रेम केलं आहेस आई. पण मी तुझी परवानगी घेतल्याशिवाय जातो आहे. साई. साई. आपल्या पृथ्वीवासियांसाठी शिर्डी प्रभूंचे परमधाम आहे. कारण तिथे साक्षात परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईबाबांचा निवास आहे. दासगणू महाराज, दासगणू महाराज, शिर्डीचे साईबाबा आता राहिले नाहीत. त्यांचा देहांत झालाय. नाही बाबा, बाबा. बाबा. काय साई बाबा आता आपल्यात नाहीत? नाही, साई बाबांचा देहांत झाला. नाही नाही. हा साईबाबांच्या कृपेचा प्रसाद आहे. म्हणून आजपासून ह्याचे नाव साई प्रसाद असेल. खूप छान नाव आहे. अहो, हा आपला साई प्रसाद जेव्हा जन्माला येईल ना, तेव्हा आपण ह्याला घेऊन शिर्डीला जाऊया. साई प्रसादला साईबाबांच्या पायाशी ठेवू. आपल्यालाही त्यांचं दर्शन होईल. भक्तगण साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला येतील आणि येऊन बघतील साईबाबांचे शव. बिचारा निघून गेला. शिर्डीचे काय, हा तर हे जगत सोडून निघून गेला. खूप दया येत आहे मला त्याची. त्याची नाही भगवन, त्याच्या प्रेताची. द्वारकानाथजी, साईबाबा अजून मेले नाहीयेत. हा, ते जिवंत आहेत. वैद्यबुवा, ऐकलत ना तुम्ही? तुम्हीच त्याची नाडी परीक्षा करून त्याला मृत घोषित केले आहे. आणि तुमचे हे दोन्ही शिष्य तुम्हालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. भगवन, हे खोटं सिद्ध होऊच शकत नाही. वैद्यबुवा स्वतःच तर औषधाच्या ऐवजी विष देऊन आले आहेत त्या साईबाबाला. नाही नाही, मी साईबाबाला विष नाही दिले. वैद्यबुवा, तुम्ही विष नाही दिले तरीही तो मेला. द्वारिकानाथजी, साईबाबा मेले नाहीयेत. त्यांचे शरीर अवश्य निर्जीव आहे, पण निर्जीव वाटत नाहीयेत. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखंच तेज आहे. असं वाटतंय की कोणत्याही वेळी ते उठून बसतील
आणि म्हणतील सबका मालिक एक. आपण काय म्हणताय वैद्य बुवा? मी वैद्य आहे द्वारिकानाथ, आणि माझे डोळे धोका खाऊ शकत नाही, कधीच नाही. नाही, हे तुम्ही काय करताय? श्रद्धांजली. नाही, श्रद्धांजली देवाघरी गेलेल्या माणसाला दिली जाते, जिवंत आत्म्याला नाही. बाबा, साईबाबांनी तर समाधी घेतली आहे. समाधी? हो द्वारकानाथजी, हो. हे सांगूनच तर म्हाळसापतीने सगळ्यांना थांबवलं आहे की साई बाबा परत येणार आहे. वैद्य बुवा, समाधी घेऊनही आजपर्यंत कोणी परत आला आहे का? पण भगवान, ही तर समाधी पण नाही, साईबाबाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झाला आहे तर मग अजूनपर्यंत क्रियाकर्म का नाही झाले? ते ह्यासाठी दगडू, म्हाळसापतीला विश्वास आहे साईबाबा नक्की परत येतील. हो. वैद्य बुवा, एक दिवस आणि एक रात्र तर संपली. जर या लोकांनी उद्यापर्यंत त्याचे क्रियाकर्म नाही केले तर साई बाबांचे क्रियाकर्म आपल्यालाच करावे लागेल. प्रभु हम मृत्युलोक के प्राणी, निर्बल याचक और अज्ञानी. कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे. हो मन में प्रेम के दीप जला दो, द्वेष मिटा दो, बैर मिटा दो. कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे. बंद करा हा तमाशा, बंद करा. हो द्वारकानाथजी, तुम्हाला देवाचे भजन तमाशा कधीपासून वाटायला लागला? अरे राम 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 माधवरावजी, द्वारिकानाथजी भजनासाठी नाही, साईच्या प्रेताबद्दल बोलत आहेत. वैद्य बुवा, हो. आज दुसरा दिवस आहे आणि प्रेत इथेच ठेवले आहे का? कुणाची वाट बघताय तुम्ही सगळे? प्रेताला अशा प्रकारे नाही ठेवता येत. द्वारिकानाथ, हे प्रेत नाहीये, हे साईनाथ आहेत. साईनाथ. आणि मग तुम्ही कोण आहात काही विचारणारे? निघून जा इथून. ह्या प्रेताला आम्ही इथे नाही राहू देणार. ह्या प्रेताचा अंत्यसंस्कार आजच होईल. अंत्यसंस्कार नाही होणार, आज ना उद्या. 3 दिवसांपर्यंत मी कुणालाही हात लावू नाही देणार. आणि 3 दिवसांपर्यंत मी या प्रेताला इथे राहू नाही देणार. म्हाळसापती, द्वारिकानाथच्या बोलण्याचा अर्थ नाही समजला तुम्ही म्हाळसापती. प्रेताला इतक्या वेळ ठेवल्यामुळे शिर्डीत आजारपण पसरण्याची भीती आहे. आपण विसरला आहात वैद्य बुवा, साईबाबांनी खूप वेळा शिर्डीला आजारांपासून वाचवले आहे. आपल्या हातांनी दळलेल्या पिठाने गावाच्या सीमारेषेवर लक्ष्मण रेखा आखून त्यांनी पटकी शिर्डीत येण्यापासून वाचवले होते की नाही? जो मृत्यू पावला आहे तो आजार थांबवायला कसा काय येऊ शकेल? म्हाळसापती, तू का हट्ट करतो आहेस? मला समजत नाहीये की जर म्हाळसापती म्हणताहेत 3 दिवसानंतर विचार केला जाईल, तर मग तुम्ही लोक का? 3 दिवसात तर काहीही होऊ शकते कोते पाटील. वैद्य बुवा,
2 दिवसांचा तर प्रश्न आहे, 1 दिवस तर संपला. अरे राम राम राम, पण तुम्ही लोक आजाराला निमंत्रण का देत आहात? वैद्य बुवा, साईबाबा गेले नाहीयेत, जिवंत आहेत. हा, जर साईबाबा जिवंत आहेत तर आम्ही काय मेलेलो आहोत? तो जिवंत असूनही मेलेला आहे. जो देवाला देव मानत नाही. नाना साहेब. हो हो, खरंच तर बोलत आहेत नाना साहेब. अरे डोळे असून जो बघू शकत नाही तो आंधळा असतो. अरे आंधळे तर तुम्ही सगळे आहात, ज्यांना मेलेला साईबाबा दिसत नाहीये. साईबाबांनी समाधी घेतली आहे द्वारिकानाथ, आणि त्यांनी मला सांगितलं आहे 3 दिवसांपर्यंत माझी वाट बघा. 3ऱ्या दिवशी ते समाधीतून जागे झाले नाहीत तर मी त्यांची समाधी त्या कोनाड्यात बनवावी. खोटं आहे सगळं. समाधीतून कोणी कधी परत येत नाही. आम्ही आणखी वाट नाही बघू शकत. ह्या प्रेताचे अंत्यसंस्कार आज आणि आताच होतील. मी कुणालाच साईनाथांना हात लावू देणार नाही. त्यांनी स्वतःच्या शरीराची रक्षा करण्याचा आदेश दिला आहे मला. अरे ज्यांनी आदेश दिला होता ते जिवंत नाहीयेत. जीवाजी, ह्या माळसापतीला बाजूला करा आणि ह्या प्रेताला उचला. हो. साईच्या बाबतीत निर्णय घेणार तो हाय तरी कोण बोल? त्याची आई अजून जिवंत आहे. अरे माझ्या पतीचं म्हणणं का ऐकत नाही? हा, ही काय वेळ आहे साईशी दुश्मनी करण्याची? नाही नाही बायजाबाई, आम्ही शत्रुत्व निभावत नाहीये, पण शिर्डीची काळजी तर घ्यावीच लागेल ना. हा, तुम्ही लोक भावनेच्या आहारी जाऊन सत्यापासून बरेच दूर जाताय. आम्ही सगळे सांगतोय की साई बाबा मेला आहे आणि तुम्ही लोक म्हणताय की समाधी घेतलीये. खरं तर हेच आहे की साई बाबा जिवंत नाहीये. आहेत का जिवंत? बोला बाईजाबाई. हो, बोला बोला. आपल्या घरात जर कोणाचा मृत्यू झाला तर आपण इतके दिवस प्रेताला घरात नाही ठेवत बाईजाबाई. आणि जर अंत्यसंस्कार योग्य वेळेला नाही झाले तर मरणाऱ्याला सद्गती नाही मिळत. तुम्ही योग्य बोलताय, पर माझा पती तर खोटं बोलत नाही. जर साईबाळाने यांना 3 दिवस थांबायला सांगितलं आहे तर आपल्या सगळ्यांना 3 दिवसापर्यंत वाट बघितलीच पाहिजे. हो, आम्ही वाट बघू. ठीक आहे बाईजाबाई, जर तू म्हणते आहेस तर आम्ही मान्य करतो, पण 3 दिवस म्हणजे 3 दिवस. हे लक्षात ठेवा की प्रेताला घरात ठेवणे एक अपराध आहे. आणि जर तुम्ही लोकांनी या प्रेताचा अंत्यसंस्कार 3 दिवसांनंतर नाही केला तर मी तुमची तक्रार कलेक्टर साहेबांकडे करेन. हो, चला. हा, जा जा. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की. जीवाजी, बायजाचा हात कसा लागला? आवाज जोरात आला होता. निशाण उमटले की नाही बघू. वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा. हे चुप्प बसा मूर्खानो, काय झाले? बघा ना, बायजा समोर तर जीवाजीचा आवाजच नाही निघाला आणि इथे आमच्यावर आवाज चढवतोय. धोंडू शांत बसा, नाही तर मी. अरे चुप. बायजाला बाजूला करून प्रेत उचलले असते तर आज साईबाबांचे अस्तित्व संपले असते. अरे दगडू, द्वारिकानाथजींनी कसा पित्राचेला पाहिला आहे. दोघांना तर मी. अरे अरे बस कर जीवाजी, हा लपंडाव आता बंद कर, समजलास का? अरे लपंडावाचा खेळ तर तो साई बाबा खेळतो आहे आपल्या सोबत. पण काही हरकत नाही, काहीच हरकत नाही वैद्य बुवा. उद्याचाच दिवस राहिला आहे, त्यानंतर
त्यानंतर त्या साईबाबाचा खेळ समाप्त. श्री चरणों में स्थान हमें दो, भक्ति का वरदान हमें दो. कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे. बनी रहे तुम्हारी ठकुराई, जाकर राखो दो सेवकाई. कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे. सेवा का फल बस यही मांगे, जन्म जन्म तुम पद अनुरागे. कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे. 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे. बायजा, तूही झोपू शकत नाहीयेस का? काय करू, प्रयत्न करून बी झोप येत नाही बघा डोळ्यामध्ये. अव साईबाळानं माळसापतीला सांगितलं, पण काय हो, त्यानं मला का नाही सांगितलं? माझ्यापासून का लप? बायजा, योग्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी कारणभाव असतो, जे आपल्यासारख्या साधारण लोकांना नाही समजत. त्यामुळेच तर त्यानं आधी आपल्याला समजावायला हवं होतं. अहो, का तर आपलं साईबाळ परत येईल ना? साईबाबा नक्कीच परत येतील बायजा. त्यांना परत यावंच लागेल, आपल्यासाठी नाही, लोकांसाठी, आपले वचन पूर्ण करण्यासाठी. आपण असू किंवा नसू बायजा, लोकांचे कल्याण करण्यासाठी साईबाबांना राहावेच लागेल. महासपतीजी, साईबाळांना काही संकेत दिला का? महासापती काका, तुम्ही जाऊन थोडा आराम करा. साईबाबांजवळ मी बसते. हा माळसापती, आम्ही सर्व इथे आहोत. 2 दिवसापासून तुम्ही अजिबातच आराम नाही केलाय. जा तुम्ही आराम करा. नाही नूरबाई, मी साईनाथांची अवज्ञा नाही करू शकत. मला आज्ञा आहे 3 दिवसांपर्यंत यांच्या शरीराची रक्षा करण्याची. मी साईनाथांना सोडून कुठेच जाणार नाही. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. साईनाथ जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा,
आरती घ्या. आई, तुम्ही पदर का घेता? इथे परकत कुणीच नाही. अरे शकुंतला, तू विसरते आहेस की त्या मूकबधीर आहेत. तुझा आवाज नाही ऐकू शकत. चला साहेब. चल मुला. अगं, जर त्यांना पदर ठेवायचा असेल तर त्यांना त्यांचा रिवाज पाळू दे. आई, तुम्हाला बघून मला माझी आई आणि सासूबाई दोघींची आठवण येते. त्यांचा आशीर्वाद तर मी नाही घेऊ शकले. जर तुम्ही आम्हाला आणि आमच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिलात तर मी समजेन की मला माझी आई आणि सासूबाई दोघींचा आशीर्वाद मिळाला. अरे रुक्मिणी बाई, काय झाले आहे? तुम्ही इतक्या घाबरलेल्या का आहात? सगळ्या कुशल आहे ना? माझा मुलगा तापाने खूप फणफणतोय. लवकर चला. समजत नाही काय झालंय त्याला अचानक. बघितलं का वैद्य बुवा, 3 दिवस प्रेत ठेवल्यामुळे शिर्डीमध्ये आजारपण पसरायला सुरुवात झाली आहे. तुम्ही लवकर जाऊन यांच्या मुलाचा उपचार करून परत या, कारण आपल्याला द्वारका माईला जावे लागेल. कुणी काही म्हणो, त्या प्रेताचा अंत्यसंस्कार आपल्यालाच करावा लागेल. आपल्याला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 म्हाळसापती, तुझा हट्ट शिर्डीच्या लोकांच्या जीवाचा खतरा नाही बनू शकत. या साई बाबाचा अंत्यसंस्कार आपल्याला आजच करावा लागेल, कारण शिर्डीत आजारपण पसरायला सुरुवात झाली आहे. विचार वैद्य बोलना. हो, रुक्मिणी बाईचा मुलगा आजारी पडला आहे. अरे माहिती नाही अजून किती आजारी पडतील आणि कोणकोणत्या घरातून प्रेत उचलणं सुरू होऊन जाईल. वैद्य बुवा, रुक्मिणी बाईंचा मुलगा साईबाबांच्या समाधी घेण्या आधीपासूनच आजारी आहे आणि मला माहिती आहे रुक्मिणी बाई त्याला घरगुती औषध देत आले आहे. आता आम्ही कुणाचेही ऐकणार नाही. पण आज 3रा दिवस आहे आणि 3 दिवस अजून संपले नाहीये. अरे 3 दिवस संपले आहे की नाही, पण हा साई बाबा आता संपला आहे. हो, हे प्रेत आता इथे नाही राहणार. नाही राहणार. नाही राहणार. तुम्हाला प्रेताचा अंत्यसंस्कार करायचा आहे ना, मग त्या जिवंत प्रेताचा अंत्यसंस्कार करा, ज्याचं नाव द्वारकानाथ आहे. चुप बस, ओरडू नकोस. निघून जा, गुपचूप राहताला निघून जा. साईनाथनं सांगितलं आहे त्याची समाधी 3 दिवसानंतर याच कोपऱ्यात बनवायची. तुम्ही सगळे उद्या सकाळी या. जा. समाधी बनवण्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज पडेल. आता जा. पण द्वारकानाथ, कुणाला तरी विचारून या, कारण समाधी बनवण्याची वेळच येणार नाही. साईबाबा समाधीतून उठतील. ऐकताय काय तुम्ही सगळे? आतापासून काम सुरू करा. त्या कोनाड्यात साई बाबांची समाधी बनवून
गाडून टाका त्याला त्यात. थांबा तुम्ही सगळे. इथे कोणी काहीच करणार नाही. मी सांगतोय तुम्ही सगळे निघून जा इथून. जरूर निघून जाऊ म्हाळसापती, पण ह्या साई बाबांची समाधी तयार करून. हो वैद्यबुवा, स्पष्ट गोष्ट ही आहे म्हाळसापती की आमचा तुमच्यावर विश्वास नाही आहे. पण आमचा म्हाळसापतींवर विश्वास आहे. म्हाळसापती जसं सांगतील आम्ही तसेच करू. आजचा दिवस आणि आजची रात्र आम्ही सगळे वाट बघत राहू. आपण वाट नको बघूया वैद्यबुवा, मार खाण्याआधी इथून निघूया. हो, नाहीतर लोक साईबाबाच्या जागी आपल्यालाच गाडून टाकतील. जातो आहे म्हाळसापती, पण एक लक्षात ठेव, सत्य आज लपवून ठेवाल, आजची रात्र लपवून ठेवाल, पण उद्या नाही लपवू शकणार. सत्य हे आहे की साई बाबाने कुठलीच समाधी नाही घेतलीये. साई बाबाने जीव सोडला आहे. राम नाम सत्य आहे. बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम ब्रह्मा विष्णु महेश्वर स्रष्टा पालक अरु प्रलयेश्वर. ओम अनंत अगम अगोचर. तू रहीम तू ही राम. साई साचो तेरो नाम. ईश्वर अल्लाह सतगुरु साई, तू ही राम तू ही श्याम. मेरे वाहे गुरु सतनाम. साई साचो तेरो नाम. मोहे दर्शन दे प्रभु दर्शन दे. साई राम साई श्याम, हे अलख निरंजन दर्शन दे. दर्शन दे साई दर्शन दे. साई साचो तेरो नाम. साचो तेरो नाम. हरि ओम हरि ओम हरि ओम. हरि ओम हरि ओम हरि ओम. साई बाबा, मग तू इतका विचलित का आहे साई बाबा? हे महाप्रभू, मानव शरीर मला दुःख देत आहेत. जेव्हा कुठलाही प्राणी दुःखापासून मुक्तीसाठी माझ्याकडे येतो तेव्हा त्याची पीडा बघून मी स्वतः दुःखी होऊन जातो प्रभू.